नेहमीची साबुदाणा खिचडी खाऊन कंटाळा आला आहे ना, मग या उपासाला बनवा असे कुरकुरीत आणि झटपट होणारे उपास कटलेट. चव अशी की तुम्ही उपास आहे हेच विसरून जाल. सोपी रेसिपी आहे. साबुदाणा घ्यायचा आहे, त्याला चांगलं तव्यावर भाजून घ्यायचं आहे, त्याची पावडर बनवायची आहे. बटाटे इथं उकळून घेतले होते, थंड होऊ द्यायचे, त्याचे सालटं काढून घ्यायचे आहेत. आता ते बटाटे घ्यायचे आणि त्याला हाताने अशा प्रकारे मॅश करून घ्यायचं आहे चांगल्या या भांड्यामध्ये. आणि साबुदाणा जो दळला आहे तो पण यात टाकून घ्यायचा आहे. शेंगदाण्याचा कूट तो पण याच्यात टाकून घ्यायचा आहे. आणि 3-4 हिरव्या मिरच्या आणि थोडा जिरा भाजलेला याची पेस्ट करून ती पण याच्यात टाकायची आहे. चवीनुसार मीठ आणि याला चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. आणि याचे तुम्हाला जमेल तसे आकाराचे कटलेट बनवू शकता. मी या आकारात बनवले, हे पण एकदम सोपे आहेत बनवायला. तर असे सगळे कटलेट बनवून 1 तासभर साईडला राहू द्यायचं आहे, म्हणजे ज्याने की ते एकदम सेट होऊन जातात. तळताना हे विरघळत नाही. तेल गरम करायला ठेवायचं आहे. तोपर्यंत एकदम सोपी चटणी सांगते. हिरवी मिरची, शेंगदाण्याचा कूट, चवीनुसार मीठ, साखर घ्यायची, पाणी टाकून ही दळून घ्यायची. आता कटलेट तळायला टाकायचे. कटलेट तळूस तर तुम्हाला रेसिपी कशी वाटते हे कमेंटमध्ये सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. चटणी घ्यायची आहे आणि हे कटलेट सर्व करायचे. एकदम सोपी रेसिपी आहे. अशा रेसिपीज मी नेहमीच पोस्ट करते.